पाणी आणि लोणचं म्हणलं की त्यांचा एक घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे ते मित्र पण आहेत आणि शत्रू पण आहे. मित्र कसे, तर लोणचं म्हटलं की तोंडाला कडकडून पाणी सुटतं आणि तेच पाणी आपलं लोणचं खराब करायला देखील मदत करतं. त्यामुळे लोणच्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला की ते लोणचं खराब झालं म्हणून समजायचं. तर पाणी हे लोणच्याचं मित्र देखील आहे आणि शत्रू देखील आहे. चला तर मग आता हिवाळा सुरू झालेला आहे. सगळ्या मार्केटमध्ये असे खूप छान छान मोर आवळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आज आपण बनवणार आहे एका पारंपरिक पद्धतीने मोरावळ्याचं लोणचं. तर ते कसं बनवायचं हे आज आपण इथे पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे काय आहे की जेव्हा आपण मोरावळे सिलेक्ट करणार आहे बाजारामध्ये गेल्यानंतर, तर ते असे चांगले सिलेक्ट करायचे ज्याच्यावरती डाग नाही आहेत असे. तर मी इथे सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याचे अशा फोडींमध्ये काय केलेले आहेत, त्याला कापून घेतलेले आहेत. आणि हे कापल्यानंतर देखील मी सगळ्यात पहिला बाजारातून आणल्या ह्याला स्वच्छ धुतलेलं आहे. फॅन खाली मस्त एका स्वच्छ कापडाने पुसून याला फॅन खाली मी ठेवले होते अखंड. नंतर ते पूर्ण वाळल्यानंतर मी अशा रीतीने काय केलं, त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. अशा फोडींमध्ये मी ते छोटे छोटे कापले आणि नंतर ते कापून झाल्यानंतर देखील मी फॅन खाली याला एक जवळजवळ अर्धा तास ठेवलं होतं. याने काय होतं, जेवढा काही पाण्याचा अंश असेल ना ह्याच्यामध्ये तो पूर्ण ड्राय होतो. तर अशा रीतीने आपण काय केलेलं आहे, मोरावळा इथे कापून घेतलेला आहे. मला अजून एक महत्त्वाची टीप इथे काय सांगायची आहे की आपण एक कधी कधी काय होतं की मोरावळा आपण घरामध्ये हा असा आवळा आणून ठेवतो लोणचं घालण्यासाठी किंवा मोरावळा मुरांबा करण्यासाठी त्याचा. पण काय होतं, आपल्याला काहीसा वेळ मिळत नाही आणि ते आहे असे फ्रीजमध्ये राहतात. आणि जेव्हा आपल्याला आठवतं की अरे फ्रीजमध्ये आपला मोरावळा आहे आणि आपल्याला त्याचं लोणचं करायचं होतं, तेव्हा आपण घाई गडबडीने तो बाहेर काढतो आणि लोणचं करायला घेतो. अशाने काय होतं, फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवल्यामुळे त्याच्यावरती डाग पडायला चालू होतात आणि डाग पडतात ते पडतात. शिवाय फ्रीजमध्ये काढून घेतल्याच आपण ते लोणच्यासाठी वापरायचं नाही. जवळजवळ एक 3 ते 4 तास त्याला आहे असं नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं, जेणेकरून जेवढं काही त्याच्यामधलं पाणी आहे ना ते रिलीज व्हायला चालू होतं. आणि मग ते स्वच्छ धुवून पुसून मग ते असे फॅन खाली वाळवून आपण ते वापरायचे, जर आपण मोरावळा फ्रीजमध्ये ठेवला असेल तर. चला तर मग इथे मी जवळजवळ एक पाव किलो एवढा मी मोरावळा घेतलेला होता आणि मी आठवड्यासाठीचंच लोणचं बनवणार आहे. आठवडा ते 2 आठवड्यासाठीचं. आपण जेव्हा वर्षभरासाठीचं पण बनवतो तेव्हा नक्की तुम्ही असे ताजे आवळे आणि न डागाळलेले आवळे सिलेक्ट करायचे. तर इथे मी फोडणीसाठी आता मी ह्या आवळ्यामध्ये किंवा हे लोणचं बनवण्यासाठी काय करणार आहे, तर लसूण देखील त्याच्यामध्ये घालणार आहे. तर मी काय केलं, प्रत्येक पाकळीला असं मधून मी कापून घेतलेलं आहे आणि हे मी आता मोरावळा करताना वापरणार आहे. आणि फोडणीमध्ये मी ह्या लोणच्यामध्ये फोडणीमध्ये म्हणजे माझी आई जशी वापरायची तसं फोडणीमध्ये म्हणजे तेलामध्ये मी जेव्हा फोडणी घालणार तेव्हा हे 3-4 लवंग आणि 3-4 दालचिनीचे तुकडे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, ज्याने ह्या मोरावळ्याला अतिशय सुंदर चव येते, एक स्वाद येतो. तर अशा प्रकारे आपण इथे हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता मसाला, आपण घरचाच मसाला इथे तयार करत आहोत. तर ह्या मसाल्यासाठी सगळ्यात पहिला मार्केटमध्ये अशी पिवळी मोहरीची डाळ तयारच मिळते, तर ती मी इथं घेतलेली आहे. ही जवळजवळ 3 ते 3.5 टेबलस्पून मी इथे घेतलेली आहे. इथे मी बडीशोप घेतलेली आहे, यांनी स्वाद छान येतो. अखंड आहे, न भाजलेली आहे, ही 2 टेबलस्पून घेतलेली आहे. इथे मेथी दाणे घेतलेले आहेत, जे 1 टेबलस्पून आहे. मेथी दाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार, म्हणजे कडवटपणा तुम्हाला लोणच्यामध्ये कितपत हवा आहे याच्यावरती तुम्ही मेथीचे दाणे वापरू शकता. तर मी 1 टेबलस्पून इतपत घेतलेला आहे. आणि आपली काळी मोहरी, काळ्या मोहरीने काय होतं, एक फोडणीला अतिशय चांगला किंवा एका लोणच्याला कणी अतिशय चांगला स्वाद येतो, म्हणून इथे मी घेतलेली आहे काळी मोहरी. सगळ्यात पहिला काय करूया, हे 4ही जिन्नस आहे ना ते पहिल्यांदा 1-2 मिनटं परतवून घेऊयात, म्हणजे जेणेकरून ते कुरकुरीत बनतील आणि चांगले दरदरून वाटले जातील मिक्सरला. तर सगळ्यात पहिला हे भाजून घेऊयात आपण. चला आता 2 मिनटं काय करूयात, पूर्ण आपला हा जो जिन्नस होता ना तो पहिल्यांदा असा 1-2 मिनटंच फक्त भाजून घ्यायचं, जेणेकरून त्यात जो काही पाण्याचा अंश आहे ना तो थोडासा ड्राय होईल आणि आपलं लोणचं टिकण्यासाठी याची मदत होईल.
फार करायचं नाही आहे, आपल्याला हे दरदरून वाटायचं आहे आणि ते वाटताना देखील सुलभ जावं याकरिता आपण काय करायचं, ह्याला 2 मिनटं अगदी मंद आचेवरती परतवून घ्यायचं. हे लोणचं फार सुंदर लागतं आणि ह्याच्यामध्ये ऑप्शनल म्हणून तुम्ही मिरचीचे तुकडे घालू शकता, पण मी इथे तांबडी तिखट वापरणार आहे. तर हे 2 मिनटं आपण चांगलं भाजून घेऊयात. आपल्याला हे करपवायचं नाही आहे, कारण की याच्यामध्ये मेथी दाणे आहेत आणि जर ते जास्ती परतवले गेले किंवा भाजले गेले तर एक कडवटपणा जास्त प्रमाणात रिलीज होतो आणि लोणचं थोडक्यात कडू बनू शकतं, कारण की मोहरी देखील कडू असते. म्हणून अगदी किरकोळमध्ये 2 मिनटं असं परतवून घ्यायचं. ते थोडंसं कुरकुरीत करायचं आणि मसाला बारीक करण्यापूर्वी हे देखील काय करायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग ते मसाला बारीक करायचा. जर आपण गरम गरम केला तर पुन्हा काय होणार, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार, वाफेनं त्याचं पाणी होणार आणि पाण्यामुळे आपला मसाला खराब होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण थंड झाल्याशिवाय हे मिक्सरला वाटून घ्यायचं नाही. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्याला मी दुसऱ्या बर्नरवरती इथे ठेवून मी काय करेल, हे थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवेन. पूर्णपणे थंड झालं की मग मी काय करणार, मिक्सरला दरदरून वाटून घेणार. आता ह्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये आपल्याला आणखीन काही इन्ग्रेडियंट्स लागतात, ते म्हणजे हळदी. इथे 2 टेबलस्पून मी फ्रेश हळदी घेतलेली आहे, हळदी पावडर घेतलेली आहे. हिंग हा लागतो, तर मी इथे 2 टेबलस्पून हिंग घेतलेला आहे. तर आपण पारंपरिक पद्धतीने करत आहोत, त्यामुळे मीठ असणं खूप गरजेचं आहे, कारण की मिठामुळे आपल्या लोणच्याचं जे काही शेल्फ लाईफ आहे ना ती वाढते. तर इथं मी 2 ते 2.5 किंवा 3 टेबलस्पून इतकं मी काय घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे. आणि तांबडी तिखट आहे, कारण की मी हिरवी मिरची वापरणार नाही आहे, त्यामुळे मी तांबडी तिखट चवीसाठी वापरणार आहे, कलरसाठी वापरणार आहे. ही थोडीफार तिखट आहे आणि कलर यांनी छान येतो. तर आपल्याला फोडणीमध्ये फक्त घालायचं काय आहे, तर फक्त हिंग, म्हणजे तेलामध्ये फक्त हिंग आणि हे आपले लवंगा आणि दालचिनी आणि लसूण, हे फक्त मी तेल तापवल्यानंतर फोडणीमध्ये घालणार आहे. बाकीचा सगळा जो काही जिन्नस आहे ना तो आपण असाच कच्चा मिक्स करून ठेवणार आहोत. आता लोणच्या करण्याच्या तयारीमध्ये अतिशय महत्त्वाची एक स्टेप असते, ती म्हणजे स्टेरलाइज करायचं. जे काही आपण भरणी घेणार आहोत ती साधारणतः तुम्ही काचेचीच घ्यावी. काचेची भरणी असावी, ती पूर्णपणे गरम पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून ठेवावी आणि ती पूर्णपणे फॅनखाली किंवा उन्हामध्ये 2 ते 3 तास वाळलेली असावी. आणि अशा रीतीने काचेची भरणी मी इथे तयार करून घेतलेली आहे लोणच्यासाठी. आता महिनाभर ठेवायचं असेल लोणचं तर ठीक आहे, एक वेळेस तुम्ही कमी अधिक प्रमाणात ह्याची स्वच्छता हे करू शकता. पण वर्षभर जर आपल्याला लोणचं टिकवून ठेवायचं असेल तर पाणी आणि वापरणारी ही भरणी स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. पाण्याचा अंश असताना कामा नये आणि ही भरणी पूर्णपणे वाळलेली असावी. ह्याच्यामध्ये कोणतेही बॅक्टेरिया जमा होता कामा नयेत. त्यामुळे इथे मी काचेची भरणी घेतलेली आहे. आणि ऑफकोर्स कोणतंही लोणचं जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपण ते टिकावं ह्यासाठी आपण मीठ, लिंबू यांसारखे पदार्थ त्याच्यामध्ये वापरतो. आणि जर आपण मेटलची भरणी घेतली किंवा एखादे स्टील घेतला किंवा एखादं प्लॅस्टिकचं हे घेतलं तर काय होतं, ते जे काही मीठ आणि आपण लिंबू ह्याचं ॲसिडचं एक इफेक्ट त्या पदार्थांमध्ये त्या मेटलमुळे तयार होऊ शकतं. त्यामुळे आपला जो काही पदार्थ आहे, जो काही लोणचं आहे तो आपलं खराब होऊ शकतो. म्हणूनच काय करायचं, काचेच्या भरणीमध्येच लोणचा म्हणा किंवा मुरांबा म्हणा हा स्टोअर करण्यासाठी ठेवावा. आणि अगदीच म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की माझं लोणचं खराबच होता कामा नये, तर तुम्ही लोणचं केल्यानंतर एक 3 ते 4 दिवस ते लोणचं मुरल्यानंतर आपण ते रेफ्रिजरेट करू शकतो. याने काय होतं, आपल्या लोणच्याची शेल्फ लाईफ अजून वाढते. तर अशा रीतीने हा महत्त्वाचा टप्पा होता की आपली ही भरणी अगदी आपण लोणच्यासाठी तयार करून घेतलेली आहे. भरणी झालं, फोडणीची तयारी झाली, आपले मोरावळे पण देखील तयार केलेले आहेत. मसाला इकडे थंड होतोय तोपर्यंत आपण इतर साहित्य ह्याच्यामध्ये कोरडे पहिल्यांदा मिसळून घेऊयात. सगळ्यात पहिला मी टाकते हळद.
त्याच्यानंतर टाकते ही तांबडी पूड. आपल्याला हे तेलात टाकायचं नाही आहे, कारण की त्यांनी काय होऊ शकतं तर ते जळू शकतं, कारण की तेल पूर्ण थंड करून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे आहे मीठ. मीठ हे काम अतिशय महत्त्वाचं काम आहे, मीठ घालणे, कारण की त्यानेच आपल्या लोणच्याला चव पण येते आणि लोणचं फार कालावधीसाठी आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो. आता उरलेलं आहे फक्त हिंग, जे आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. तर फोडणीमध्ये टाकण्यासाठी हिंग, लवंग, दालचिनी आणि मी काप केलेले हे लसणाचे तुकडे, हे सगळं आपण तेलामध्ये काय करणार आहोत तर पूर्ण फोडणी याची घालून मग आपण ह्या लोणच्यामध्ये काय करणार आहोत, मिक्स करणार आहोत. तर आता हे छान रीतीने काय करूया, एका कोरड्या चमच्याने पूर्णपणे छान रीतीने हलवून घेऊयात. पूर्णपणे आपला जो काही कोरडा मसाला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालून, म्हणजे मीठ, तिखट आणि हळद हे लावून घेतलेला आहे व्यवस्थित. माझा इकडचा हा जो जिन्नस आहे तो आता थंड झालेला आहे. आता हा दरदरून मिक्सरला कुटून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची टीप की मिक्सरचं भांडं देखील कोरडं असावं, पाण्याचा अंश नसावा. आता हे पहिल्यांदा आपण मसाला अगदी ओबडधोबड कुटून घेऊयात मिक्सरमध्ये. तर मसाला मस्त असा ओबड धोबड मिक्सरला आपण बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला हा पूर्ण बारीक करायचा नाही आहे, तर ओबड धोबड इथं असा मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता हा देखील मसाला आपण काय करूयात तर ह्या पूर्ण आपल्या आवळ्याच्या फोड्यामध्ये काय करूयात, मिक्स करून घेऊयात. आणि आता फक्त राहिली फोडणी. तर फोडणीसाठी आपण तेल वगैरे कडवायला ठेवूयात. सगळा मसाला आपला ह्या फोडीमध्ये मिक्स करून झालेला आहे. आता ह्याला आपण बाजूला ठेवूयात आणि एका साईडला आपण काय करूयात, फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे मी फोडणीसाठी जे काही आपलं करडईचं तेल आहे ना ते आता मी वापरणार आहे. शक्यतो मी सगळे कोल्ड प्रेस्ड जे लाकडी घाण्यातले तेल आहेत ना ते मी वापरते. तर साताऱ्यामध्ये जेव्हा पण आम्ही जातो गावाला तेव्हा आम्ही तिथून, म्हणजे एक ट्रस्टेड हे आहेत, काका आहेत, त्यांचं लाकडी घाण्याचं तेल असतं, तर तिथूनच आम्ही हे खरेदी करतो. तर यावेळेस मी करडईचं तेल घेतलेलं आहे. म्हणजे मी दर महिन्याला तेल बदलते. कधी शेंगदाण्याचं वापरते, लाकडी घाण्यावरचंच वापरते, पण कधी शेंगदाण्याचं वापरते, कधी तिळाचं तेल वापरते, कधी हे असं करडईचं तेल वापरते, कधी सूर्यफुलाचं वापरते. ह्यावेळेस मी करडईचं तेल आणलेलं आहे. निम्मी बॉटल होत आलेली आहे. आता मी हे काय करूया, आपण कडवट ठेवूयात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला भरपूर तेल लागणार आहे, कारण की तेलाशिवाय, एक झालं मीठ आणि दुसरं झालं तेल, तर लोणच्यामध्ये तेल आणि मीठच प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तर पारंपरिक लोणचं जेव्हा आपण बनवतो ना तर ह्या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. तेल हे लागतं, नाहीतर मग त्याचं शेल्फ लाईफ पूर्ण खराब होऊन जातं. तर इथे तेल मी कडवायला ठेवलेलं आहे. पूर्ण कडकडून तापवून घ्यायचं पहिला हे तेल, आणि मगच काय करायचं, लोणच्यामध्ये पूर्ण थंड झाल्यानंतर ओतायचं. जर आपण आहे असं कडकडीत तेल जर लोणच्यामध्ये ओतलो तर आता ऑलरेडी आपण मसाल्यांमध्ये मोहरीची डाळ, आपली जी काही मोहरी आहे किंवा जे काही असे दरदरून पिसलेले जे मसाले आहेत ना हे जळून जातात. आणि जळून गेल्यामुळं काय होणार, त्याचा कडवटपणा जास्ती वाढणार आणि पूर्ण लोणच्याला एक घाणेरडा वास येणार. त्यामुळेच तेल काय करायचं असतं, नेहमी तेल कडलं, ह्या सगळ्या फोडण्यात दिल्या की पूर्ण तेल थंड होऊन द्यायचं आणि मगच या लोणच्यामध्ये ओतायचं. त्यांनी काय होतं, हा जो काही दरदरून कुटलेला आपण मसाला आहे ना हा जळणार नाही आणि छान फोडणीचा तेल, ज्याचा स्वाद असतो ना एक वेगळ्या प्रकारचा खमंग, तर तो ह्या सगळ्या लोणच्यामध्ये उतरतो. म्हणूनच पूर्ण थंड झाल्यानंतर ही फोडणी किंवा हे तेल आपण काय करायचं, ह्या लोणच्यामध्ये घालायचं. एक दालचिनीचा छोटा तुकडा घालून बघितलेला आहे. तर जवळजवळ तेल काय झालेलं आहे, कडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण सगळ्यात पहिला लवंग आणि दालचिनी होतं ना ते फोडणीत टाकूयात. आता ह्याला लवंगला थोडंसं तडतडून उडू देईल. त्याच्यानंतर आपण राहिलेलं जे काही लसूण वगैरे आहे तो आपण घालूयात. आणि अगदी शेवटी आपण काय घालणार आहोत त्याच्यामध्ये, तर
हिंग घालणार आहोत, कारण की हिंग जळू शकतो. आपल्याला ही पूर्ण फोडणी थंड करायची आहे. जरी गॅस बंद केला तरी तेल गरम असतं, त्यामुळे हिंग पूर्णपणे जळू शकतो. म्हणूनच काय करायचं, गॅस पूर्ण बंद करून मग आपण हिंग घालणार आहोत. जवळजवळ आपलं दालचिनी लवंग आता मस्त वरती आलेले आहेत तडतडून. आता आपण टाकूयात ह्या लसूण पाकळ्या, ज्याचे मी छान काप केले होते. तर हे सगळं आपण आता फोडणीतच घालणार आहोत. लसूण तुम्ही आहे असं पण टाकू शकता, पण थोडंसं लसूण काय आहे तर ओला आहे, त्यामुळे पाण्याचा अंश असू शकतो. म्हणून मी लसूण तेलात परतवूनच टाकणार आहे. आणि ह्यानी काय होतं, एक छान स्वाद येतो आपल्या पूर्ण या तेलाला आणि त्यामुळे लोणच्याला देखील. तर पूर्ण आपला लसूण काय बघा वर कसा आलेला आहे, छान तेल पूर्ण कडलेलं आहे मस्त. जवळजवळ सुंदर रीतीने काय झालेलं आहे, आपली फोडणी इथे बसलेली आहे. आता काय करूयात, गॅस पहिल्यांदा बंद करूयात. तेल पण चांगलं कडून झालेलं आहे, फोडणी व्यवस्थित बसलेली आहे. आता सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे काय की हिंग. आता आपण हिंग घालूयात. आता हिंग घालून झालेलं आहे. गॅस बंद केल्यानंतर मी हिंग टाकलेला आहे, त्यामुळे तो जळणार नाही. आणि आता काय करायचं, जरी गॅस बंद केला तरी बर्नर काय असतो आपला, गरम असतो. पुढची प्रोसेस जी आहे ती चालू राहू शकते. म्हणून बर्नरवरून खाली मी फोडणी आपली घेतलेली आहे. आता ह्या फोडणीला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मग आपण ह्या लोणच्यामध्ये ओतायचं. आणि त्यानंतर आपण आपल्या त्या काचेच्या भरणीमध्ये लोणचं स्टोअर करून ठेवायचं. चला आता हे तेल पूर्ण थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस पाहूयात. तुम्ही ते बघू शकताय, माझा फोडणीतला हिंग अजिबात करपला गेलेला नाही आहे. बघू शकताय इतकी सुंदर फोडणी बसलेली आहे. हे बघा, अजिबात करपलेला नाही आहे हिंग देखील, कारण मी हिंग गॅस बंद करून घातलेला होता आणि लगेच बर्नरवरून कढई मी खाली ठेवली होती. त्यामुळे पुढची जी प्रोसेस असते ना बर्निंगची, ती पूर्ण थांबली जाते. हे बघा, फोडणी अतिशय सुंदर आहे, बसलेली आहे. आता हे पूर्ण थंड होत आहे. तुम्ही जे काही आपले लवंग आहेत ना, ती देखील अतिशय सुंदर रीतीने फोडणीमध्ये तडतडलेली आहे, अशी फुगलेली आहे. म्हणजेच काय, जास्ती करपली देखील नाही आणि एकदम व्यवस्थित तडतडून फोडणी झालेली आहे. फोडणी देखील अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, अशी फोडणी हवी. तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण काय करूयात, हे पूर्ण तेल ह्या आता लोणच्यामध्ये काय करूयात, ओतून घेऊयात. तुम्ही बघताय तेलाचं प्रमाण इतकं ठेवलेलं आहे की पूर्ण फोडी त्याच्यामध्ये काय झालेल्या आहेत तर बुडालेल्या आहेत. आणि म्हणूनच लोणचं आपलं जास्त दिवस टिकणारं होणार आहे. आता हलवून घ्यायचं. बघा, पूर्ण आपल्या ज्या फोडी आहेत ना, त्या अशा लोणच्यामध्ये मुरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे लोणचं फार दिवस चांगलं टिकेल. आणि याला मुरवत ठेवायचं आहे. आता 8 दिवसात लोणचं आपलं खाण्यायोग्य होईल. फोडी पूर्ण या तेलामध्ये मुरतील, या मसाल्यामध्ये मुरतील आणि आपलं लोणचं तयार होईल खाण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही ते फ्रीजला ठेवू शकता किंवा बाहेर ठेवलं तरी हे लोणचं अगदी वर्षभर टिकेल इतपत सुंदर झालेलं आहे. कारण की तेलाचं प्रमाण आपण याच्यामध्ये जास्त ठेवलेलं आहे आणि जिथे तेल जास्त तिथे लोणच्याचं शेल्फ लाईफ जास्त. आणि खाताना तुम्ही फोडी फोडी उचलू शकता आणि थोडासा यातला मसाला
घेऊ शकता, जो मुरणार आहे आणि त्याच्यानंतर तो घट्ट बनणार आहे. आत्ता जरी हा पातळ दिसत असला तरी जसा जसा हा मुरेल तसं लोणच्याला एक दाटसरपणा येईल आणि आपलं लोणचं अतिशय स्वादिष्ट लागेल. लोणचं आता ह्या कोरड्या भरणीत भरून घेऊयात. लोणचं आता मी भरलेलं आहे. ओके, तर अजून एक महत्त्वाची टीप, आपलं लोणचं नेहमी कोणत्याही भरणीत भरताना काय करायचं, थोडीशी जागा भरणीमध्ये नेहमी मोकळी ठेवायची, काटोकाट भरायचं नाही. कारण की याच्यामध्ये ज्या आपल्या फोडी असतात ना, त्या कधीकधी त्यांच्यातला जो काही रस असतो ना तो देखील रिलीज होत असतो, ते सोडत असतात आपल्या म्हणजे आता इथं आवळा आहे ना, तर ते आवळ्यातला रस देखील आता जसा जसा मुरेल ना तसा तो रस देखील आता वाढत जाणार किंवा तो रिलीज होणार, बाहेर पडणार. तर त्यामुळे काय होऊ शकतं, जर आपण पूर्णपणे हे भरणी भरली तर जे वाढलेला रस आहे ना तो ओव्हरफ्लो होऊ शकतो. म्हणूनच नेहमी लोणचं जेव्हा आपण करतो किंवा भरतो तेव्हा एक तर सगळ्या फोडी ह्या पूर्णपणे तेलामध्ये मुरल्या गेलेल्या पाहिजेत किंवा तेलाच्या खाली बसल्या गेल्या पाहिजेत आणि थोडीशी जागावरती आपण मोकळी ठेवायची आहे. तर बघा, पूर्ण लोणच्याच्या फोडी ह्या तेलाच्या खाली बसलेल्या आहेत आणि वरती तेलाचा तवंग आहे. याच्यामुळे आपलं लोणचं वर्षभर जरी आपण बाहेर असंच ठेवलं तरी देखील खराब होणार नाही. आणि जेव्हा आपण खाणार तेव्हा कोरडा चमचा वापरून वरचं तेल थोडंसं बाजूला सारून आतल्या ज्या फोडी आहेत आणि मसाला आहे तो घेऊन आपण हे लोणचं सर्व करू शकतो. तर अशा प्रकारे पूर्ण सगळ्या ट्रिक्ससहित हे लोणचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. नक्की या हिवाळ्यात करून पहा आणि वर्षभर त्याचा आस्वाद घ्या. आणि असं एअरटाईट टोपण झाकून आपण हे जवळजवळ 8 ते 9 दिवसांनी खाऊ शकतो.